वळूया पुढच्या बातमीकडे। 2 दिवसात जळगाव जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं। जामनेर, पाचोरा, मुक्ताईनगर तालुक्यात आलेल्या पुरामुळे 10,000 हेक्टर क्षेत्रातील पिकं वाहून गेली, तर एका तरुणासह 2,000 प्राण्यांना जीव गमवावा लागला। शासनाने आता लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। तातडीने पंचनामे करून मदत देण्याचे आदेश या मंत्र्यांनी दिले आहेत। तुमचं केळीचं मोठं नुकसान झालंय, पहिल्यांदा तुमचा परिचय द्या। किती एकरवर नुकसान झालं, किती रुपयाचं नुकसान झालं? हो सर, मी माधव अंकुश शिरसाट, चिंचखेड बुद्रुक गावाचा रहिवासी आहे। जमीन नेरी शिवारातली आहे। मी हे नफ्यानं करतो। आता समजा हा एवढा बाग लायला आहे म्हणजे 4,000पैकी समजा 2-1,000 खोड वाया गेलाय, सर्व वाहून गेलं, झालं काळी माती वाहून तिथे सर्व दगड माती रेती येऊन पडली आहे। हे मला जवळजवळ 3-1 लाखाचं नुकसान झालंय आता चालू आजपर्यंतचं। माझ्या 8 एकर 24 गुंठ्याचा एक गट आहे। त्या गटामध्ये 3 विहिरी पाण्याने बुजलेल्या गेल्या आहेत। विहिरी भरपूर गाढ साचलाय, तरी त्याला खर्च आणि माझा पोट भरण्याचा व्यवसाय शेतीच आहे मुख्य, तरी त्याला आता खर्च 4 ते 5 लाख रुपये लागणार आहे। तरी मला मदत मिळावी अशी अपेक्षा।